भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने संजय केवट यांना उमेदवारी जाहीर केली आहे। संजय केवट एकलव्य सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक कार्य करतात। मच्छीमार समाजाचा नेता म्हणून केवट यांची ओळख आहे। महाराष्ट्रात महायुती लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे। या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत। तसंच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही असणार आहेत। याशिवाय भाजपचे इतर बडे नेतेही प्रचार करतील। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचं ठरलं होतं। ही आपली माहिती तंतोतंत खरी ठरल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या आजच्या यादीतून हेच दिसल्याचं ते म्हणाले। मुंबईतील 6 पैकी 4 जागा ठाकरेंनी घोषित केल्या, त्यामुळे काँग्रेसच्या हाती काहीच उरलं नाही असं नितेश राणे म्हणाले। शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। खासदार संजय जाधव यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। संजय जाधव यांना तिसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट देण्यात आले। परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं संजय देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवलं। त्यांच्या विरोधात पुन्हा महायुती खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देते की नवा उमेदवार रिंगणात उतरवेल याकडे आता लक्ष लागेल। शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंगोली मतदारसंघातून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं। आता महायुती कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याकडे लक्ष लागलंय। महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी अर्ज भरला। यावेळी काँग्रेसचे नेते सुनील केदार, राजेंद्र मुळक तसंच महाविकास आघाडीचे इतरही नेते उपस्थित होते। काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे नेते तसंच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गेल्या 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच ईव्हीएमवर पंजाचं चिन्ह पाहायला मिळाल्यानं ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे। चंद्रपुरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आपल्या हजारो समर्थकांच्या मिरवणुकीद्वारे ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जनता आपल्याला मतरूपी आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत झालं। मवियाच्या ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी हाती शिवसेनेचा झेंडा तसंच फिक्स खासदार सिन्नरचा वाघ अशा आशयाचे बॅनर घेऊन त्यांचं स्वागत केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थवर बैठक पार पडली। 3 जागांचा प्रस्ताव महायुतीला देण्यात आलाय। मात्र आता आपली 2 जागांवर चर्चा सुरू आहे। त्या जागा कुठल्या आहेत हे आपण आता सांगणार नाही अशी प्रतिक्रिया बाळ नांदगावकर यांनी दिली। काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। नितीन गडकरी यांच्या घरी त्यांचा पक्ष प्रवेश झाला। कुंभारे भाजपात आल्यामुळे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। पंढरपूरमध्ये मातंग समाजानं भाजपचा निषेध केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मातंग समाजाच्या काही उमेदवारांनी मागणी करूनही भाजपनं त्यांना डावललं। या विरोधात मातंग समाजानं घोषणाबाजी केली। तसंच त्यांनी बैठक घेत सोलापूरच्या राखीव जागेवर मातंग समाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला।